माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे आणि मी प्रॉपर त्यांच्या नात्रा गावामध्ये आहे. धनंजय मुंडे यांचं पूर्ण बालपण जे आहे ते याच गावामध्ये गेलेलं आहे. ह्या वडाच्या झाडाखाली निवांत बसलेले नाथरेकर माझ्यासोबत आहेत. गावामध्ये पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर देखील लावले गेलेत. पूर्ण बॅनरनं हे गाव जे आहे ते सजलं गेलं आहे. आणि खरं तर धनंजय मुंडे या नाथरेकरांसाठी म्हणजे प्रॉपर त्यांच्या ग्रामस्थांसाठी कशा पद्धतीमध्ये वेळ देतात. सध्या पावसाचं प्रमाण देखील खूप कमी प्रमाणामध्ये आहे. या ठिकाणी पाऊस पडलाय का? कारण की धनंजय मुंडे यांनी पावसाचं प्रमाण हे खूप पाऊस कमी प्रमाणामध्ये पडलेला आहे. पेरण्या देखील लोकांच्या झाल्या नाहीत. त्यामुळं वाढदिवस जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजीच्या माध्यमातून साजरा करू नका असं देखील धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांनी म्हटलंय. आणि थेट माझ्यासोबत नात्रेकर आहेत. दादा, मुंडे साहेबांचा वाढदिवस आहे. पेरण्या कमी प्रमाणामध्ये झालेत त्यामुळे वाढदिवस देखील साजरा करत नाहीत. काय नेमकं प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया का निसर्गाच्या स्वाधीन. आता मोप लोकांनी बी भरणं खातं आणून ठेवलेत, पण ते पाऊसच नाही, काय करणार. आणि 4-2 आपल्या त्या लोकांनी आपलं विहिरीच्या पाण्यावर कापूस लावलेला आहे, ते सुद्धा आता पाण्याचे उपसे व्हायलेत, ते सुद्धा पीक आता जोपणं अवघड आहे. काय दरवर्षी हे बॅनरबाजी करून हे गाव स्वस्त का ह्याच वर्षी दिसायला लागलेत बॅनर? दिसायला तसं नाही तर बाकी समजा दरवर्षी चांगलं असतं. समजा खुशीत लोक असतात. यावर्षी समजा नाराजीच आहे पाऊस काळ नसल्यामुळं, पावसामुळं. काय बॅनर देखील लावले गेलेत शुभेच्छाचे, असे कंटिन्यू मध्ये लागतात का बॅनर? बॅनर कंटिन्यू मध्ये लागतात ना. आज काय वेगळ्या प्रतिक्रिया साहेबांना शुभेच्छा वगैरे देताल का नाही? साहेब जर ही तुमची बातमी बघत जर असली तर देतात ना साहेबाला शुभेच्छा वाढदिवसाच्या. आज कुठं निघाले? परळी. काय कंटिन्यू मध्ये असेच सगळे हे वडाच्या झाडाखाली लोक बसलेले असतात का? वडाचे का नांदूर कोणतं झाड आहे? दररोज असते लोक इथं. हो, गावाचं इथं बसायचं पॉइंटच झालेला. साहेब ज्यावेळेस गावामध्ये येतात त्यावेळेस किती वेळ वगैरे देतात साहेब? 1 घंटा, 1.5 घंटा, अर्धा घंटा त्याच्या टायमासारखं थांबत आहेत. तुमच्यासोबत चर्चा वगैरे काही करतात का नाही? चर्चा आम्ही थांबत, लांबूनच थांबतो, शेतात असतो. अचानक जर आले तर मग येतो. कधी योगायोग चर्चा वगैरे कोणत्या विषयावर चर्चा कधी झालेली असं आठवतंय का ह्या पाठीमागच्या काही दिवसामध्ये? करते चर्चा, येतात गावात चर्चा करते. बस. आणखीन काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहे तिकडे निवांत बसलेले, त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. काय गावचा रस्ता पण होतोय आणि धनंजय मुंडेंचा वाढदिवस आहे. काय दरवर्षी असे बॅनर वगैरे लावले जातात का ह्याच वर्षी वेगळं? नाही 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 लावतेत, एवढे नाहीत लावत, कमी लावतेत. पण यंदा पाऊस नसल्यामुळं तर त्यांना बॅनर वगैरे नको म्हणले होते. पण ते आधीच 2-3 दिवसापूर्वी त्यांना म्हणायच्या अगोदरच ते तयार केलेले बॅनर आहेत. काय दरवर्षी तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता उपलब्ध असतात, मात्र यावर्षी नाहीत. पावसाचं प्रमाण हे कमी झालंय त्यामुळे वाढदिवस साजरा करू नये आणि असं त्यांनी देखील कार्यकर्त्यांना सांगितले. सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. परळीमध्ये देखील सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. काही ग्रामीण भागामध्ये देखील सामाजिक उपक्रम राबवले गेलेत. मात्र आज नेमकं काय वेगळं तुम्हाला जाणून यायला लागलं आज धनंजय मुंडे या साहेबांचा वाढदिवस? वाढदिवस आहे, मग उपलब्ध नाहीत आज, नाही तर इथं भेटतात येऊन मंदिरात दर्शन वगैरे, मग गावात भेट होती सगळ्याची. अशी एरवी कोणकोणत्या विषयावर चर्चा वगैरे होतात बरं तुमची? म्हणजे कशावर विषयावर होतात काही नाही तसं. आल्यावर काही शेती विषय असू द्या, मंदिराविषयी असू द्या, किंवा गावाच्या विकासाबद्दल असू द्या, होते चर्चा. जसं साहेब मंत्री वगैरे झाले त्यापासून म्हणजे गावाचा विकास वगैरे कशा पद्धतीने चांगला झालाय, भरपूर चांगला झालाय. आणखीन देखील म्हणजे रस्त्याचे वगैरे कामं चालूच आहेत? चालूच आहे. हा जुना जो रस्ता होता तो म्हणजे कधी तो बनवलेला होता? ते जुना पूर्वी एक मोठे साहेब असतानाच बनवलेला होता. हां. काय बाबा पेरण्या वगैरे झाल्या का? हा, पाऊसच नाही तर अशी जी परिस्थिती आहे मे मध्ये पाऊस पडणं, ही या अगोदर कधी असं झालं होतं का याच वर्षी वेगळं? नाही नाही नाही, कधीच झालं नाही असं. आमच्या काळण्यात नव्हतं समजा. पण ते अवघड झालं, विहिरीचं पाणी कमी झालं, पाणी तरी कुठवर पुरणार आहे. अवघड आहे परिस्थिती. काय साहेबांना विधानसभा मध्ये
हा प्रश्न उपस्थित करावा, शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगल्या तरतूद प्रशासनानं, ही मागणी वगैरे असणार आहे का नाही साहेबाकडे आज वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी करावी म्हणून? करणार झाले साहेब, त्यांना ते खानदानी शेतकरीच आहेत ना, ते शेतकऱ्याचेच पुत्र आहेत, त्याच्यामुळं विशेष नाही. त्यांच्या शेतीच मुरलेलं आहे, त्यांच्या शेतकऱ्याचे मुलगा म्हणजे शेतकऱ्याचे त्यांना सगळंच माहिती आहे. त्याच्यामुळं साहेब स्वतः कुणाला काही विचारायचीच गरज नाही, स्वतःच मांडणार आहेत ते. आता मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, हे कशा पद्धतीमध्ये वेळ द्यायचे, ते कशा पद्धतीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेब वेळ द्यायचे तुमच्यासाठी, आणि पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील, हे कशा पद्धतीमध्ये वेळ देतात तुम्हाला? माझे ग्रामस्थांना वेळ कशा पद्धतीमध्ये देतात, काही समस्याविषयी चर्चा वगैरे करण्यासाठी? काय नाही साहेब, तर काय इथंच येत राहायला गावात, काही वेळ येतात, काही विशेष नाही. काही कुणाचे असले की भेटायला ह्याला जायला साहेबाकडे जातात गावात सगळी मुलं ही. काय नाथरा प्रॉपर गावामध्ये जे आहे ते म्हणजे कोणकोणते पिकं घेतात बरं तुम्ही? आम्ही मागासवर्गीय गरीब लोक आहेत आणि आमच्यासाठी धनंजय मुंडे साहेब आहेत नाही, आमच्यासारखे लेख चांगले म्हणजे बापासारखे आहेत, म्हणजे आम्हाला लेखासारखं समजतात. गोरगरिबाला समजा साथ देतात आम्हाला. आमच्याकडे शेती नाही, आम्ही करून खाणारे मजूर आहेत. कुटुंब प्रमुखासारखं म्हणजे सांभाळ वगैरे करतात. कुटुंबापेक्षा जास्त सांभाळतात आम्हाला. आम्ही रहिवासी इथलेच आहेत. आम्ही पुण्यात राहतो. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर पुण्यावरून ही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्याची बातमी, साहेबाचा वाढदिवस आहे आज, आनंदानं वाढदिवस साजरा करायचा. पण साहेब इथं नाही, इथं साहेबांनी आवाहन केलं की असं जास्त हे करू नका, हे करा, फक्त लोकांना, गरजू लोकांना काय करता येईल ते करा. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर नात्रेकरांसोबत झालेली चर्चा, पूर्ण गावामध्ये जे आहेत ते बॅनर लावले गेलेत. मात्र ज्यावेळी साहेबांनी आवाहन केलं किंवा बॅनरबाजी करू नका, ते अगोदर हे बॅनर लावले गेलेत आणि